नमस्कार, कुकिंग स्पेशल 112 मध्ये तुमचे अतिशय मनापासून स्वागत आहे गाईस। तर आज आपण कैरीपासून एकदम चटपटीत अशी रेसिपी बनवणार आहोत, जी बनवायला खूप साधी आणि सोपी आहे आणि तुम्ही याला 1 मंथसाठी स्टोर देखील करून ठेवू शकता। चला तर वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया। पण त्याआधी चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। गाईस, सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, तिथे मिरच्या घ्यायच्या आहेत। आता मिरच्या घेताना अशा आपल्याला लांब पोपटी कलरच्या मिरच्या वापरायच्या आहेत। या मिरच्या कमी तिखट असतात आणि याची टेस्ट देखील वेगळी असते। तर इथे मी 250 ग्रॅम मिरच्या घेतलेल्या आहेत। आता आपल्याला सगळ्यात आधी याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे। जेवढंच आपण मिरच्या घेतल्या त्याच प्रमाणात आपल्याला इथे कैरीचा देखील वापर करायचा आहे। तर मिरच्या आपण काढून घेऊयात आणि कैरीला सुद्धा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे। 250 ग्रॅम मिरची तर 250 ग्रॅम कैरी असं प्रमाण घेऊयात। आता आपल्याला याला कोरडं करून घ्यायचं। एका कपड्याने आपण याला पुसून घेणार आहोत। यामध्ये ओलसरपणा अजिबात राहायला नको। जर तुमचं कैरी किंवा ज्या मिरच्या आहेत त्या ओल्या राहिल्यात तर लोणचं खराब होऊ शकतं। त्यामुळे याला व्यवस्थित असं कोरडं करून आपल्याला घ्यायचं आहे। आता आपण याला कट करून घेऊयात। तर मिरच्या ज्या आहेत त्या थोड्याशा मी अशा लांबसरच कट करणार आहे। आपण याला नंतर मिक्सरमध्ये देखील फिरवून घेणार आहोत, त्यामुळे अशा पद्धतीने मी इथे कट करून घेणार आहे। आणि कैरीला देखील आपल्याला याच पद्धतीने कैरीच्या फोडी देखील करून घ्यायच्या आहेत। आपण याला मिक्सरला फिरवणार आहोत। आता एक मसाला बनवून घेऊयात। तर गॅसवरती कढई ठेवूयात आणि गॅसची फ्लेम आपल्याला स्लो करायची आहे। आता मसाल्यामध्ये आपल्याला 3 ते 4 चमचे बडीशेप घ्यायची आहे। इथे 1.5 चमचा मेथीदाणे घेतलेले आहेत। 2 चमचे मोहरी घ्यायची आहे आणि इथे आपल्याला 2 चमचे धने घ्यायचे आहेत। आता हे जे सर्व साहित्य आहे स्लो फ्लेमवरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यावरती आपण याला मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत। भाजताना गॅसची फ्लेम स्लोच ठेवा, म्हणजे जे सर्व साहित्य आहे ते व्यवस्थित असं भाजलं जातं। आता आपण याला थंड झाले की मिक्सरमध्ये फिरवून घेऊयात। 250 ग्रॅम आपल्या मिरच्या होत्या, तर 250 ml आपल्याला तेल घ्यायचं आहे। आता हे तेल चांगलं असं आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि गरम झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। आता मिरच्या मी जे आहेत गाईस त्या या पद्धतीने मिक्सरला वाटून घेतलेल्या आहेत। खूप जास्त अशी पेस्ट नाही करायची आपल्याला। पल्स मोडवरती आपल्याला मिक्सर फिरवून घ्यायचं आहे उलट्या दिशेने। आता कैरीसुद्धा आपण उलट्या दिशेने मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत आणि या पद्धतीने कोर्स टेक्स्चर आपल्याला कैरीचं देखील करायचं आहे। याला खूप जास्त बारीक आपल्याला करायचं नाही, या पद्धतीने झालं पाहिजे। आता इथे लसूण घेऊयात। 1 वाटी लसूण मी घेतलेला आहे। आता याला देखील पेस्ट करून घ्यायची। 2 चमचे लसणाची पेस्ट आपली इथे तयार झालेली आहे। 1 वाटी गूळ टाकायचं आहे। तुम्ही गुळाचं प्रमाण वाढवू शकता, कमी देखील करू शकता। 1 वाटी मोहरीची डाळ टाकून घेऊयात। 2 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर वापरलेला आहे। 1 ते 2 चमचे आपल्याला हळद वापरायची आहे। 2 चमचे मीठ टाकून घेऊयात आणि थंड केलेलं तेल यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे। गाईज, इथे काश्मीरी लाल मिरची पावडर कलरसाठी आपण यूज केलेला आहे। जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही यामध्ये तिखटाचा वापर शक्यतो करू नका, कारण की ऑलरेडी आपण यामध्ये मिरच्यांचंच लोणचं हे बनवलेलं आहे। मिरची आणि कैरीचं ते ऑलरेडी तिखट आहे, त्यामुळे शक्यतो काश्मीरी लाल मिरची पावडरच तुम्ही इथे वापरा। आता आपल्याला यामध्ये 1 चमचा हिंग टाकायचे आणि व्यवस्थित असं याला मिक्स करून घ्यायचे। गाईज, बघू शकता इतकं अप्रतिम आणि एकदम टेस्टी असं हे लोणचं बनवून तयार होतं। खूप साधी आणि सोपी पद्धत आहे। 2 ते 3 दिवस तुम्हाला याला वरती ठेवायचं आहे। आपण काचेच्या बरणीमध्ये याला भरून घेऊयात। तुम्ही याला 3 ते 4 दिवस वरती मुरण्यासाठी ठेवा आणि जसं लोणचं थोडंसं मुरलं की तुम्ही नंतर याला फ्रीजमध्ये स्टोर करून देखील ठेवू शकता। अजिबात खराब होतं नाही। 1 ते 2 दिवसानंतर तुम्हाला मी लोणचं दाखवते। गाईज, बघू शकता एकदम असं रसरशीत झालेलं आहे। सो गाईज, या पद्धतीने ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। चला तर भेटत अशाच नवीन आणि हटके रेसिपी सोबत माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू।